या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जिल्हा परिषद मेगा भरती सर्वच पदासाठी तुम्ही कोणत्याही पदाचा फॉर्म भरला असाल तर महापोर्टलवर यासारखीच प्रश्न विचारले जातील। या सर्व प्रश्नांचा सराव करा, कारण यासारखे प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये असतील। आणि तुम्हाला जर गणिताचा कोणताही घटक, गणित, बुद्धिमत्ता याविषयी तुम्हाला कोणत्याही घटकाची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलवर 500 पेक्षा जास्त व्हिडिओ असून प्रत्येक घटकावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। या सर्व व्हिडिओचे लिंक जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ जॉईन करा। जीनियस मॅथ चॅनलवर तुम्हाला 500 पेक्षा जास्त व्हिडिओच्या लिंक सहज उपलब्ध होतील। चला तर पाहूया महापोर्टलवर येणारे महत्त्वाचे प्रश्न लगेच। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण तलाठी भरती, त्याचबरोबर आरोग्यसेवक भरती, ग्रामसेवक भरती आणि सर्व भरती प्रक्रियेसाठी पोर्टलवर कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात। पाहूया पहिला प्रश्न लगेच। दोन भागीदारांच्या भांडवलांचे गुणोत्तर 3:4 असून त्यांच्या मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे, तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर काय असेल? तर त्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा, नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर। तर हे जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलात तर यासारखा प्रश्न तुम्ही केव्हाही सोडवू शकतात आणि तोही एका मिनिटामध्ये। तर पाहूया या ठिकाणी जे भांडवलाचे गुणोत्तर दिलेले आहे 3:4, मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर आहे 6:5, म्हणजे हे आहे 6/5 बरोबर भांडवलाचे गुणोत्तर आहे 3/4 गुणिले मुदतीचे गुणोत्तर। तर या ठिकाणी आपल्याला मुदतीचे गुणोत्तर पाहिजे, तर या ठिकाणी हे 3/4 इथं गुणाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 6/5 भागिले 3/4 बरोबर मुदतीचे गुणोत्तर। या ठिकाणी भागाकाराच्या ऐवजी या ठिकाणी गुणाकार चिन्ह होईल, म्हणजे भाग कसा देतात पहा। तर हे 6/5 भागाकाराच्या ऐवजी गुणाकार आणि याचं व्यस्त लिहावं लागेल, म्हणजे हे 4 वर आणि 3 खाली। त्यानंतर हे आहे मुदतीचे गुणोत्तर। या ठिकाणी आपण सोडवून पाहूया, 3 × 3, 3 × 2 = 6, या ठिकाणी 2 आणि 4चा गुणाकार करा आणि 5 तसंच राहील, म्हणून या ठिकाणी असं होईल 2 चौक 8 आणि छेदामध्ये हे 5 बरोबर मुदतीचे गुणोत्तर, आणि म्हणून हे गुणोत्तर आलेलं आहे 8/5। तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया दुसरा प्रश्न लगेच। दुसरा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 14 सेमी आहे, त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? यासारखे प्रश्न महापोर्टलवर विचारले जात आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत आणि सर्व 25 प्रश्नाचे स्पष्टीकरण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुमचे 25 घटकाची तुम्हाला उजळणी होणार आहे, सराव होणार आहे। तर या ठिकाणी चौरसाची बाजू आहे 14 सेमी, म्हणजे आपण जर आकृती काढली तर हा आहे चौरस, आणि या चौरसाला चारही बाजूला स्पर्श करणारं जर असं वर्तुळ काढलं तर ह्या राहिलेल्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे। हा जो राहिलेला भाग आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, यावर चौरसाची एक बाजू आहे 14 सेमी, म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या असणार आहे 7 सेमी। तर या ठिकाणी चौरसाचं म्हणजे आपल्याला जर या भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, उर्वरित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ। तर या ठिकाणी तुम्हाला हा चौरस दिसतोय आणि या चौरसातून या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, चौरसाची बाजू आहे 14चा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच πr²
तर या ठिकाणी यांच्या पण किमती ठेवूयात. हे 14 म्हणजे 14चा वर्ग आला 196 वजा 22/7 गुणिले आर वरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, 7 1 7, 7 1 7 कटलं. आणि या ठिकाणी जर आपण वजाबाकी पाहिली तर 196 वजा 22 आणि 7चा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 154. आणि या ठिकाणी वजाबाकी केल्यास 6 मधून 4 गेले 2, 9 मधून 5 गेले 4 राहतील आणि हे 0 म्हणजे उत्तर येईल 42 सेंटीमीटर वर्ग. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. आणखी एकदा सांगतो, चौरसाच्या आतून चारही बाजूला स्पर्श करणारे हे वर्तुळ आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे, एका भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:7 आहे. त्यात 3 लिटर दूध टाकले व 3 लिटर पाणी काढून घेतले तर नवीन 4:5 गुणोत्तर मिळते. तर भांड्यात दूध किती लिटर असेल? पहा, या ठिकाणी आपल्याला दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 5:7. याचाच अर्थ आपण असा लिहू शकतो की दूध असेल 5x आणि पाणी असेल 7x. आता आपल्याला दुसरी कंडिशन अशी सांगितलेली आहे, त्यामध्ये 3 लिटर दूध टाकले व 3 लिटर पाणी काढून घेतले. आता 3 लिटर दूध टाकलं म्हणजे 5x मध्ये 3 मिळवलं आणि पाण्यामधून 3 लिटर काढून घेतलं म्हणजे 7x वजा 3 केलं, तेव्हा गुणोत्तर आलेलं आहे 4:5. आता आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समीकरण सोडवताना थोड्या अडचणी जाणवतात. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घेऊया. 5 ने ह्या 5x ला गुणूयात म्हणजे हे होईल 25x अधिक 5 ने 3 ला गुणूयात 15 येईल बरोबर 4 ने 7 ला गुणूयात 4 7 28x वजा 4 गुणिले 3 -3 म्हणजेच -12. यानंतर आपण हे समीकरण सोडवत असताना हे 25x इकडं वजा करूयात आणि हे वजा 12 इकडं प्लस करूयात म्हणजे हे मिळेल 15 अधिक 12 बरोबर 28x वजा 25x. म्हणजे पुढे आपल्याला समीकरण असं मिळेल 28x मधून 25x गेले राहिले 3x, 3x बरोबर 27 आणि म्हणून x बरोबर या ठिकाणी 27/3 बरोबर 9 येईल. म्हणजे x ची किंमत आलेली आहे 9. तर आपल्याला दूध आहे 5x, x बरोबर 9 आहे आणि दूध दिलेलं आहे आपल्याला 5x म्हणजेच 5 गुणिले 9 बरोबर 45 लिटर. म्हणजे भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण असेल 45 लिटर. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 150 जाईची व 175 गुलाबाची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारी हार तयार करायचा असेल तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले मावतील? तर या ठिकाणी पहा, 150 फुलं आहेत जाईची आणि 175 फुलं आहेत गुलाबाची. तर ह्या जाईच्या फुलाचा पण आपल्याला हार करायचा आहे आणि गुलाबाच्या फुलाचा पण हार करायचा आहे. पण हारामध्ये समान संख्या असली पाहिजे. हार जो आहे त्याच्यामध्ये समान फुले असावीत. तर 175 आणि 150 आणि 175 हा प्रश्न तोंडी कसा सोडवायचा पहा. आपण पर्याय चेक करायचे. पर्याय चेक केल्यानंतर 150 आणि 175ला कोणत्या संख्येने भाग जातो? 22नी जाणार नाही, 24ने नाही जाणार, 25नी 175ला पण भाग जाईल, 150ला पण भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी 25 उत्तर बरोबर असेल, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. जर तुम्हाला पाडा येत नसेल तर याचा तुम्हाला मसावी काढून घ्यावा लागेल. 150 आणि 175चा मसावी आणि तो पुन्हा तुम्हाला 25च मिळेल. त्या पद्धतीने पण तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, दोन संख्या 6x व 8x आहेत. त्यांचा मसावी 14 व लसावी 68 आहे. तर x बरोबर किती? तर या ठिकाणी पहा, दोन संख्या दिलेल्या आहेत. एक संख्या दिलेली आहे आपल्याला 6x, तर दुसरी संख्या आहे 8x. त्यांचा मसावी दिलेला आहे आपल्याला, मसावी बरोबर 14 आणि लसावी दिलेला आहे 168.
तर आपल्याला सूत्र माहिती आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर या ठिकाणी दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर तो येईल 6x गुणिले 8x आणि यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे. लसावी 168 गुणिले मसावी आहे 14. या ठिकाणी x चा जर गुणाकार केला तर तो येईल x वर्ग आणि हे 168 गुणिले 14 आपण असंच ठेवूया आणि याला भागाकारामध्ये हे 6 आणि 8 घेऊया या ठिकाणी. तर या ठिकाणी भागाकार करत असताना या ठिकाणी 6 आणि 8 ने जर भागलं तर पहा उत्तर काय मिळेल. या ठिकाणी 4 ने भागूयात. 4 दोन्ही 8, 4 चौक 16, 4 दोन्ही 8. त्यानंतर 6 ने भागूयात. 6 1 6, 6 7 42. त्यानंतर 2 ने 14 ला भागूयात. 2 1 2, 2 7 14 आणि म्हणून x चा वर्ग बरोबर 7 गुणिले 7 म्हणजेच 49 मिळेल आणि याचं जर वर्गमूळ काढलं तर x बरोबर येईल 7. म्हणून x ची किंमत असेल 7. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यानंतर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती. आपण जर विचार केला पुस्तकात एकूण पाने बरोबर x, तर आपल्याला 60% वाचन झाले म्हणजे 60/100x अधिक 15 पाने वाचल्यास आणखी 125 पानं राहतात आणि ह्या सगळ्यांची बेरीज येते x. म्हणजे इतका भाग आणि 15 पानं वाचून झाले ते 125 राहिलेले सगळ्यांची बेरीज यायला पाहिजे x. या सगळ्याला जर आपण 100 न गुणलं तर आपण असं लिहू शकतो 60x अधिक हे 1500 अधिक या ठिकाणी जर 100 न गुणलं तर हे होईल 12500 आणि बरोबर 100x. आता हे 60x इकडे वजाबाकीमध्ये जाईल आणि ह्या दोन्हीची बेरीज करूयात आपण. तर हे 1500 आणि हे 12500 यांची बेरीज येईल 14000 आणि या ठिकाणी 100x वजा 60x होतील. हे 60x इकडे आल्यानंतर वजा झाले आणि म्हणून 40x बरोबर 14000 हे आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून जर आपण x ची किंमत काढली तर x बरोबर 14000 भागिले 40. 0 0 कटले म्हणजेच x बरोबर या ठिकाणी 1400ला 4 न भागूया. 4 1 4, 4 त्रिकोण 12, 2 उरले, 4 पंचे 20 आणि हे 0 म्हणजे x ची किंमत आली 350. म्हणून याचं उत्तर असणार आहे पुस्तकाला 350 पानं असतील. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 0.096 कंसाचा वर्ग वजा घन वजा 0.1 चा घन भागिले 0.96 चा वर्ग अधिक 0.096 अधिक 0.1 चा वर्ग. तर हे जर आपण समीकरण व्यवस्थित लिहिले तर असं लिहू शकतो 0.96 चा घन वजा 0.1 चा घन आणि छेदामध्ये आहे 0.96 चा वर्ग अधिक 0.096 अधिक 0.1 चा वर्ग. तर हे का लिहिलं तर यासाठी तुम्हाला एक सूत्र सांगतो, a घन वजा b घन आणि छेदामध्ये असतं a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. तर हे आणि हे सेमच आहे हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी काय होतं, वर जे a घन वजा b घन आहे याबद्दल a वजा b कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग येतं आणि छेदामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग म्हणजे हा पूर्ण कंस आणि हा पूर्ण कंस कटतो आणि शिल्लक राहतं a वजा b. जर या ठिकाणी निरीक्षण केलं तर या ठिकाणी a म्हणजे आहे 0.96 वजा b म्हणजे आहे 0.1. यांची वजाबाकी करूयात. वजाबाकी काळजीपूर्वक करा म्हणजे 0.96 असं लिहून ठेवा. त्यानंतर 0.1 लिहा आणि मग वजाबाकी करा. हे 6 ला 6, 9 मधून 1 गेलं, 8 राहिलं, 0 ला 0 आणि हे दशांश. बरेच जण काय करतात 0.96 मधून 1 गेलं
तर 0.95 पण ऑप्शन दिलेला आहे. तर हे चुकीचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. उत्तर बरोबर येतं 0.86 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 11वा असेल तर कवायतीत किती मुले उभे आहेत? तर पहा, जेवढ्या रांगा असतील तेवढेच मुलं अशी उभा असणार आहेत. आणि जो निलेश आहे तो मध्यभागी आहे, त्याचा क्रमांक आहे 11वा. जर निलेशचा 11वा क्रमांक असेल तर इकडं 10 मुलं असतील, इकडं पण 10 मुलं असतील, इकडं पण 10 मुलं असतील आणि इकडं पण 10 मुलं असतील. म्हणजे एका रांगेमध्ये टोटल 21 मुलं होतील. हे 10 इकडले 10 आणि निलेश एक 11वा आणि इकडं पण 21च होतील. म्हणजे 21 गुणिले 21 जर केलं तर 441 विद्यार्थी कवायतीला उभे असतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 441 विद्यार्थी. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 32 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती? तर लक्षात ठेवा, 4 क्रमवार विषम संख्या, 4 क्रमवार विषम संख्या जर आपल्याला लिहायचे असतील तर त्या असतील x, त्यानंतर x+2, x+4 आणि x+6. कारण प्रत्येक विषम संख्या ही 2-2 न मोठी होत जाते आणि त्यांची सरासरी दिलेली आहे 32. म्हणून त्यांची बेरीज जर केली आपण तर ती बेरीज येते 32 गुणिले 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12 म्हणजे 128 बेरीज येते. तर या सर्वांची बेरीज पण 128 यायला पाहिजे. आपण लिहून घेऊया, x+2 अधिक x+4 अधिक x+6 बरोबर 128. तर हे x1, 2, 3, 4 यांची बेरीज करा. 4x अधिक हे 2, 4 आणि 6 यांची जर बेरीज केली तर ती येईल 14 बरोबर 128. 4x बरोबर हे 14, 128 मधून वजा करूयात म्हणजे उत्तर येईल आपल्याला 4x बरोबर 114. याचा अर्थ x बरोबर जर आपण ह्या सर्वांची बेरीज केली, या ठिकाणी ही बेरीज 2, 4 आणि 6 ही बेरीज 12 आलेली आहे. ही 12 वजा करूयात म्हणजे या ठिकाणी 116 येईल. म्हणजे x बरोबर 116/4 येईल. आणि x बरोबर जर 4 न भागलं तर 4 दोन्ही 8, 3 उरतील आणि 36 होईल. 4 नम 36. म्हणजे त्या विषम संख्येमध्ये सर्वात लहान संख्या x असणार आहे, ती म्हणजे 29, त्यानंतर 31, त्यानंतर 33 आणि त्यानंतर 35. या त्या 4 विषम संख्या आहेत. आणि या 4 विषम संख्या यामध्ये आपल्याला विचारले सर्वात लहान संख्या कोणती? तर सर्वात लहान आहे 29, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 0.00576 चौरस सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती असेल? तर या ठिकाणी पहा, चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याचं सूत्र आहे आपल्याला माहित की बाजूचा वर्ग, परंतु चौरसाचं क्षेत्रफळ आहे 0.0000576 बरोबर बाजूचा वर्ग. आणि म्हणून बाजू बरोबर याचं वर्गमूळ काढून घेऊया. 576चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 24. या ठिकाणी पॉईंट बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. म्हणजे इथं 3 असायला पाहिजे. 1, 2, 3 म्हणजे हे 0.024 उत्तर असेल 0.024. म्हणून बाजू असेल 0.024, पर्याय क्रमांक 2. महापोर्टलवरील सर्व प्रश्नांचा सराव केल्यास 100% नोकरीची गॅरंटी आहे मित्रांनो. त्यामुळे महापोर्टलवर येणारे सर्व प्रश्नांचा सराव करा, यासारखे प्रश्न सोडवण्याचा सराव करा. तसेच जर आपल्याकडे महापोर्टलवरील काही प्रश्न असतील तर तुम्ही सर्व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकतात. त्याही प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आणि जिल्हा परिषद मेगा भरतीसाठी जास्तीत जास्त मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलसोबत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना चॅनलची माहिती द्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.